एकच चान्स. विनायक गावातल्या लहानशा शाळेत शिकायचा. अभ्यास ठीकठाक, पण क्रिकेटबद्दल मात्र त्याला वेडच होतं. संध्याकाळी घंटा वाजली की तो शाळेच्या जुन्या मैदानावर पळत जायचा. इतर मुलांकडे चकचकीत बॅट, बॉल, पॅड्स, ग्लोव्हज असायचे, पण विनायकाकडे केवळ त्याचा झिजलेला बॅट आणि शिवलेला चेंडू होता. मित्र अनेकदा हसत, "अरे, ह्या बॅटने काय खेळतोस? निवडीत तू काय चमकणार?" पण विनायक शांतपणे सराव करत राहायचा. त्याला खात्री होती, मेहनत कधीच वाया जात नाही. काही दिवसांनी जिल्हास्तरीय क्रिकेट निवड चाचणीची बातमी आली. गावभर गडबड उडाली. सगळ्यांना वाटलं मोठ्या शाळेतल्या मुलं निवडली जातील. पण विनायकही नाव टाकायला गेला. चाचणीच्या दिवशी मैदानावर प्रचंड गर्दी होती. मोठ्या शहरातून प्रशिक्षक आले होते. सुरुवातीला विनायकला कोणी गंभीरपणे घेतलं नाही. पण जेव्हा त्याचा खेळ सुरू झाला, तेव्हा सगळ्यांचे डोळे मोठे झाले. प्रत्येक बॉलवर तो आत्मविश्वासाने खेळत होता. चौकार, षटकार, जबरदस्त फिल्डिंग. शेवटी निर्णायक क्षणी त्याला शेवटचा चेंडू मिळाला. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. विनायकने बॅट फिरवली, चेंडू थेट सीमारेषेबाहेर गेला. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. निवड समितीने त्याचं नाव पहिल्यांदा जाहीर केलं, विनायक जिल्हा संघात निवड. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो हसत म्हणाला, "फक्त एक चान्स पुरेसा असतो, जर मेहनत खरी असेल तर."